अध्यक्ष महाराज, ही दलालांची योजना नाही, ही भारत सरकारची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत जे आहे हे धान्य आपण गरिबांना देतो आहोत। त्याच्यामध्ये जी प्राधान्य क्रमांक आपण लावतो, गावामध्ये ग्रामीण भागामध्ये 45,000 आणि शहरामध्ये जे आहे 59,000 एवढे उत्पन्न ज्यांचं आहे त्या सगळ्यांना हे अन्नधान्य जे आहे हे पॉस मशीनद्वारे दिलं जातं। यांचा प्रश्न जो आहे तो फक्त तांदळापुरता आहे, त्या जिल्ह्यापुरता। त्याचं उत्तर जे आहे अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांनी जे पाठवलं त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं की अशी कुठली तक्रार आलेली नाही। दुसरी गोष्ट, 98% तांदळाचं वाटप झालेलं आहे, त्याचं रेकॉर्ड आहे। 98 सगळीकडे जे 97-98 राज्यभर एवढंच वाटप होतं, काही शिल्लक सुद्धा मग राहतं आणि त्याचा जो आहे तो समायोजन नंतर पुढच्या ह्याच्यात केलं जातं। अध्यक्ष महोदय, त्यांनी जे जे प्रश्न ते उपस्थित करतील किंवा मला काही माहिती पाठवतील, त्या माहितीद्वारे मी जरूर तपास करायला तयार आहे। काही बाहेरचे जे आहेत इतर अधिकारी तिकडे आपण पाठवू, त्याची चौकशी करू, ठीक, परंतु जे आहेत ती माहिती जी आहे पूर्णपणे दिली पाहिजे। तक्रार आली नाही म्हणतात, सांगतो एक काम करूया नानाभाऊ, याच्यात एक काम करूया। सन्मान्य मंत्री महोदयांनी आता उत्तरात सांगितलंय की त्यांच्याकडे जे छापील उत्तर आलंय त्यात अशी कोणती तक्रार प्राप्त झाली नाहीये अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली आहे। आपलं म्हणणं असं आहे की या संदर्भातली माहिती शासनाकडे दिलेली आहे। आपण आता इकडे न्यूजपेपर कटिंग पण दाखवत आहात। माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्याकडे जी माहिती आहे ती माहिती आपण माझ्या मार्फत मंत्री महोदयांना आपण देऊया आणि या संदर्भातलं उत्तर मंत्री महोदय अधिवेशन संपण्यापूर्वी देतील।